नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे सूरज घरातून बाहेर निघालेला असतो तेव्हा मानसी आणि तेजस दोघेजण त्याला शोधत बाहेर आलेले असतात. तो इथे अंगणामध्ये सुद्धा नसतो. आजूबाजूच्या रूममध्ये सुद्धा तेजस त्याला चेक करतो, पण तो कुठेही सापडत नाही. तेव्हा मानसी म्हणत असते, तेजस, सूरज दादा इथे नाही आहेत. त्यांनी इथे टेन्शनमध्ये येऊन काही चुकीचं पाऊल तर उचललं नसेल ना? तेव्हा तेजस म्हणतो, नाही नाही, सूरजदादा असं काही करणार नाही. मी त्याला आता बाहेर जाऊन बघतो. तेव्हा इथे मानसीचं लक्ष जातं. इथे सूरज एका कोपऱ्यामध्ये घाबरून बसलेला असतो. तर इथे बाहेरच्या कोपऱ्यामध्ये सूरज आहे ते बघितल्यानंतर तेजस आणि मानसी दोघेजण त्याच्याकडे बघत असतात. तर तो खूपच जास्त घाबरलेला असतो. त्यानंतर इकडे आता ज्या पद्धतीने इथे गायत्रीच्या पायाला काच टुकलेली असते, तिच्या पायातून खूप रक्तसुद्धा येत असतं. तेव्हा इथे दिनेश तिला मदत करत असतो. तिला म्हणत असतो की गायत्री, हे सगळं करायची तुला काय गरज होती? किती लागले तुझ्या पायाला? तेव्हा गायत्री म्हणते, चल तू बाजूला हो, चल. मला कुणाच्याही मदतीची गरज नाही आहे. आणि ज्या पायातून रक्त आलेलं असतं, ज्या पायाला लागलेलं असतं, त्याच पायावरती ती जोर देत असते आणि स्वतःला त्रास करून घेत असते. तेव्हा दिनेश म्हणतो, गायत्री, अगं ज्या पायाला लागले तू त्याच्यावरतीच का जोर देतेस? तुला दुखेल ना? तेव्हा इथे गायत्री म्हणते, दुखू देत ना. तुमच्या सगळ्या प्रभूंची तोंड बघितल्यानंतर ना मला इतकाच त्रास होतो जितका त्रास मला आत्ता होतोय. कळलं ना? मगाशी तुला त्या फडतूस प्रेसची जबाबदारी दिली तेव्हा कसा हुरळून गेला होतास. तुझा तो भाऊ तेजस आणि ती ओव्हर स्मार्ट मानसी यांची तोंड बघितल्यानंतर मला इतकाच राग येतो जितका त्रास मला आत्ता होतोय. तेव्हा इथे आता दिनेश म्हणत असतो की हे बघ, अगं आपल्या इथे आता भास्कर प्रभू यांची जयंती आहे ना, त्यानिमित्ताने सगळे आनंदी आहेत. तेव्हा गायत्री म्हणते, त्या भास्कर प्रभूचं माझ्यासमोर नाव घेऊ नकोस हा. तेव्हा इथे तिला खूप राग आलेला असतो. दिनेश म्हणतो, काय झालं गायत्री? इथे नानासाहेबांचं नाव घेतल्यानंतर तुला इतका राग का आला? तेव्हा गायत्री लगेच गप्प बसते. त्यानंतर इकडे आता सूरजला समजवण्यासाठी तेजस आणि मानसी दोघेजण आलेले असतात. तेव्हा मानसी म्हणत असते, सूरज दादा घरामध्ये चला ना. तेव्हा सूरज म्हणतो, नाही नाही, मी घरामध्ये येत नाही. तेव्हा तेजस म्हणतो, अरे वहिनीचं बोलणं इतकं मनावरती घ्यायची गरज नाही आहे. तू का स्वतःला इतका त्रास करून घेतोयस? हे बघ, तुला जी जबाबदारी दिली ती तू व्यवस्थित पार पाडशील, आम्हाला खात्री आहे. तेव्हा सूरज म्हणतो, नाही नाही, मला जमणार नाही. मला तुम्ही प्रेसची जबाबदारी देऊ नका. मी ती पार पाडू शकणार नाही आहे. बरोबर बोलल्या वहिनी, मी काही करू शकणार नाही. माझ्यामुळे या घरावरती दगडफेक झाली. माझ्यामुळे या घरावरती पोलीस आले, मला अरेस्ट झाली. आता मला पुन्हा त्या फंद्यात पडायचं नाही आहे. मला भीती वाटते. प्रभूंची इज्जत जाता कामा नये. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, सूरज भाऊजी, तुम्ही प्लीज असा विचार करू नका. जे काही झालं त्याचा विचार करण्यापेक्षा पुढे काय करायचं आहे त्याचा विचार करा ना. हे बघा, तुम्ही आत्ताच काय तो डिसिजन घेऊ नका. तुम्हाला जितका वेळ हवा आहे तितका वेळ घ्या तुम्ही विचार करायला. तेव्हा इथे मानसी सूरजला समजावत असते, पण सूरज कुणाचंही ऐकून घेत नसतो. तेव्हा मानसी तेजसला बाजूला घेते आणि म्हणत असते की आपल्याला आता सूरज भाऊजींना वेळ द्यावा लागणार आहे. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, जर तो असाच गप्प बसला, घाबरून राहिला ना, तर तो पुन्हा कोशात जाईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जी काही साई तिथे पडलेली असते, बाटली फुटलेली असते, तर इथे सुनंदा आणि काका दोघेही जण ते साफ करत असतात. तेव्हा इथे तात्या म्हणत असतात की सुनंदा, अगं आता भास्कर प्रभू यांची जयंती खूप छान पद्धतीने साजरी करायची असं मनुताई म्हणाली, पण मला नाही वाटत तितक्या छान पद्धतीने आपल्याला ती साजरी करता येईल. तेव्हा इकडे मानसी म्हणते, का नाही करता येणार? हे बघा तात्या, आपलं ठरलंय ना, आपण तशीच आता इथे जयंती साजरी करणार आहोत. हे बघा, आपलं ठरलंय, आपण निगेटिव्ह काही बोलायचं नाही. आपण जसं ठरवलंय आपण पॉझिटिव्ह राहून सगळं तसंच करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर इथे मानसी म्हणत असते, हे तुम्ही का साफ केलं? मी साफ करणार होते ना. तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? तेव्हा इथे सुनंदा म्हणते, नाही नाही, आम्ही अगदी सांभाळून हे सगळं साफ केले, तू काळजी करू नको. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो की हे बघा, आपलं ठरलंय की 100वी जयंती आपण जय्यत तयारीने इथे सुरू करूया आणि साजरी करूया. तेव्हा आभा म्हणत असते की वहिनी, दादा, आई, तात्या, मी आले. तेव्हा तेजस म्हणत असतो, जयंती तर उद्या आहे,
हिला आजच कोणी इथे बोलावलंय? तेव्हा आभा म्हणत असते, मला बोलवायची गरज नाही, मी स्वतःहूनच आले आणि मी उद्या पण येणार आहे. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, हो का, उद्या येशील ना नक्की? तेव्हा आभा म्हणते, हो, पण आज येण्याचं वेगळंच कारण आहे. तात्या, मी पास झाले, 86% मिळालेत मला. तेव्हा तात्या म्हणतात, अरे वा, 86%, खूपच छान. तेव्हा तेजस म्हणतो, वा वा वा, किती मस्त, 86%. काही कॉफी वगैरे केलीस की काय? कॉपीच केली असशील. तेव्हा इथे आभा म्हणते, नाही रे, तुझ्यासारखी मी कॉपी नाही करत. मी अभ्यास केला आणि मग मला 86% मिळालेत, कळलं तुला? तेव्हा इथे आबा म्हणते, तात्या सरळ इथे आले तुम्हाला पेढा द्यायला. हे घ्या, सगळ्यात आधी तुम्हाला पेढा घ्या. तेव्हा आबा आपल्या तात्यांना पेढा देते, त्यांचा आशीर्वाद घेते. त्यानंतर सुनंदाला पेढा देते, तिचा आशीर्वाद घेते. तेजसला पेढा देत असताना तेजस म्हणतो, आधी माझ्या पाया पड, चल आधी माझ्या पाया पड. तेव्हा आबा आधी पाया पडते. तेव्हा तेजस म्हणतो, असू दे असू दे, आणि तिचं अभिनंदन करतो. तेव्हा त्यानंतर गायत्री हे सगळं बघत असते. तेव्हा तिला कळतं की आभा पास झाले आणि तिला 86% मिळालेत. त्यानंतर मानसीला पेढा देते, तिचासुद्धा आशीर्वाद घेते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आभा म्हणत असते की हे बघा, पेढे घेतले आणि सगळ्यात आधी तुमचं तोंड गोड करायला आले. तेव्हा तेजस म्हणतो, मग पुढे काय? पुढे शिक्षण घेणार की आता बास झालं? तेव्हा इथे मानसी म्हणते, नाही, मी पुढे मास्टर्स करायचं ठरवलंय. तेव्हा तेजस म्हणतो, विनीतचं काय? विनीतने परवानगी दिली ना शिकायला? तेव्हा आभा म्हणते, हो, विनीतची परवानगी आहे. आणि इथे तुझ्या सासूबाईंची? तेव्हा ती म्हणते, हो, त्यांचीसुद्धा परवानगी आहे. त्यांनासुद्धा आता जाऊन पेढे देते ना. तेव्हा सुनंदा म्हणते, म्हणजे तू सगळ्यात आधी इथे पेढे घेऊन आलीस, तुझ्या घरी नाही का गेलीस? तेव्हा आभा म्हणते, नाही, सगळ्यात आधी मी इथेच आले ना तुम्हाला आनंदाची बातमी सांगायला. तेव्हा सुनंदा म्हणते, आभा, हे काय केलंस तू? अहो, इकडे पेढा द्या. आणि सुनंदा तात्यांच्या हातातला पेढा, मानसी आणि तेजसच्या हातातला पेढा, सगळ्यांच्या हातातले पेढे गोळा करते आणि बॉक्समध्ये टाकताना म्हणते, आत्ताच्या आत्ता तुझ्या सासरी जा आणि आधी सासरच्या लोकांना पेढे दे. अगं काय हे आभा, आता तुझं लग्न झालंय, मग सगळ्या आधी तू आनंदाची बातमी तुझ्या सासरी जाऊन सांगायला हवी होतीस की नाही? तू इथे कशाला आलीस? तेव्हा आभा म्हणते, अगं आई, असं काय करतेस? तुम्ही माझं शिक्षण पाणी केलं आहे ना, आतापर्यंत लहानाचं मोठं शिक्षण तुम्ही केलं आहे, मग सगळ्यात आधी आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली तर काय झालं? तेव्हा सुनंदा म्हणते, आभा, आता लग्न झाले तुझं, आम्ही काही जगावेगळं केलेलं नाही आहे. आधी आनंदाची बातमी तू तुझ्या सासरी सांगायची, त्याच्यानंतरला तू इथे यायला हवं होतंस, कळलं तुला? तेव्हा आभा म्हणते, तात्या, तुम्ही तरी आईला समजवा ना, मी जाऊन आता घरी पेढे देणार आहे, मी दिलेले पेढे तरी खा. तेव्हा तात्या म्हणतात की आभा, तुझी आई अगदी बरोबर बोलते. बाळा, आता तुझं लग्न झालं आहे, त्यांना आधी पेढे द्यायचे की इथे यायचं? तेव्हा इथे तेजस म्हणतो, आभा, मला कळते, आईची काळजी मला कळते, तिची काळजी रास्त आहे. कारण तुझी सासू शोभाताई आहेत ना, त्या जरा डेंजर आहेत ना, त्यांना सगळ्यात आधी पेढा द्यायचा, असं आईचं म्हणणं आहे. हो ना आई, ही तुझी भीती आहे ना? तेव्हा इकडे सुनंदा म्हणत असते, ते काही का असेना, पण सगळ्यात आधी तू तुझ्या सासरी जायला हवं होतंस, त्यांना ही आनंदाची बातमी तू द्यायला हवी होतीस, त्याच्यानंतरला इथे यायला हवं होतंस. जा बरं, आधी तुझ्या सासरी जा. तेव्हा आभा म्हणत असते, मला माहिती आहे तुम्ही सगळेजण असं का करताय, हे सगळं वहिनीमुळे झालंय. तेव्हा मानसी म्हणते, मी काय केलं? तेव्हा आभा म्हणते, नाहीतर काय, तू आता यांची लाडकी लेक झालीस ना मनुताई, मग आता यांना मी नकोशी झाले, म्हणून सारखे मला आपले सासरी पाठवत असतात, सारखी सासरी जा, सासरी जा, असं मला म्हणत असतात. तेव्हा मानसी म्हणते, नाही ग आभा, तूच आमच्या सगळ्यांची लाडकी आहेस. तर इथे आभा आता जायला निघालेली असते. तेव्हा मानसी म्हणत असते, आभा, उद्या तुला लवकर यायचं आहे हां, आपल्या इथे स्वातंत्र्य सूर्य भास्कर प्रभू यांची जयंती आपण खूप छान पद्धतीने साजरी करणार आहोत, तेव्हा उद्या लवकर ये. तेव्हा इथे आता आबा म्हणत असते की हो, मी येणारच आहे. आबा म्हणते, दादा, तू माझ्याबरोबर येतोयस का? मला जरा कॉलेजमधून इथे ॲडमिशन फॉर्मसुद्धा घ्यायचं आहे, लगेच मास्टर्सचं ॲडमिशन करून टाकते ना, येतोच जरा मला सोडायला? तेव्हा इथे तेजस म्हणतो, हो चल ना, येतो मी तुला सोडायला, आधी प्लीज म्हण. प्लीज म्हणालीस तरच मी येईन. ती म्हणते, काही प्लीज वगैरे म्हणणार नाही आहे, चप्पल घाल आणि चल मला सोडायला. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणते, तात्या चला, उद्या जयंतीनिमित्ताने आपल्याला भास्कर प्रभू यांचे काही लेख आणि पेपरमध्ये आपल्याला कात्रणं काढून घ्यावी लागणार आहेत, त्याची तयारी आपण करूया. तेव्हा तात्या म्हणतात, चल, मी तुला त्यांचे जुने जुने लेख देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, गायत्रीने शोभाला फोन केलेला असतो. तेव्हा ती म्हणते, काय मग शोभाताई, अभिनंदन,
तुमची सून पास झाली आहे ना, 86% मिळालेत तिला. तेव्हा शोभा म्हणते, अरे वा, तुम्हाला कळलंसुद्धा का? तुमच्या त्या बंद पडलेल्या पेपरमध्ये काय तिचा फोटो वगैरे छापून आलाय की काय? सत्कार वगैरे झालाय का तिचा? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, की ती इथे स्वतः आली होती. ती इथे स्वतः येऊन आनंदाची बातमी तिने सगळ्यांना दिली. तेव्हा शोभा म्हणते, काय? इथे यायच्या आधी ती तिच्या माहेरी आली होती का? म्हणजे ही आनंदाची बातमी तिने आधी तिकडे दिली. तेव्हा गायत्री म्हणते, मग काय? पेढे वगैरे दिले सगळ्यांना. मग आता ती इथे नाही येणार तर कुठे जाणार? तिच्या माहेरी तिचं शिक्षण पाणी सगळं आम्ही केलं आहे. बरोबर की नाही? तिच्या आईवडिलांनी खर्च केला आहे. मग ती सगळ्यात आधी इथेच येणार ना. आणि हे मी बोलत नाही आहे. तुमची लाडकी सूनबाई आहे ना, ती म्हणत होती. तिचे हे सगळे शब्द आहेत, की ती आधी इथेच येणार. कारण तिच्या आईवडिलांनी तिचं शिक्षण केलं आहे. लहानाचं मोठं केलं आहे. मग आनंदाची बातमीसुद्धा ती आधी आपल्या आईवडिलांनाच सांगणार ना, असं तुमच्या सुनेचं म्हणणं आहे. तेव्हा इथे शोभा म्हणते, हो का? मग आता येऊ दे तिला घरी. अशी आता कुठते ना तिला चांगला धडा शिकवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आभा आलेली असते. ती म्हणते, दादा अरे आतमध्ये चल ना, इथेच का थांबलास? तेव्हा तेजस म्हणतो, नाही नको, आतमध्ये नको, मी इथेच थांबतो. नाही कसं आहे ना, तुझी सासू आहे ना, तिचा मूड कसा असेल काही सांगता येत नाही. तेव्हा मी इथेच थांबतो, तुझा डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन बाहेर ये. ती म्हणते, दादा अरे वेळ लागेल डॉक्युमेंट शोधायला, तोपर्यंत घरामध्ये बस ना. तेव्हा तेजस म्हणतो, नाही नको, मी इथेच तुझी वाट बघतो. तू जा बरं, तू डॉक्युमेंट्स घेऊन ये. तेव्हा आभा म्हणते, बरं ठीक आहे, तू थांब, मी त्यांना पेढे देते आणि सगळे डॉक्युमेंट्स घेऊन येते. तेव्हा आभा येते. विनीतला आनंदाने मिठी मारते आणि म्हणते, विनीत मी पास झाले, हे घे पेढे घे. तेव्हा विनीत म्हणतो, अगं किती वेळ केलास तो आभा, आम्ही सगळेजण वाट बघत होतो ना, इतका उशीर का झाला? तेव्हा इथे आभा म्हणत असते, विनीत अरे मी तुला म्हणाले होते ना, की मी घरी जाणार आहे म्हणून. तेव्हा विनीत म्हणतो, घरी जाणार आहे म्हणजे तू कुठे गेली होतीस? तेव्हा आभा म्हणते, अरे मी माझ्या घरी गेले होते. तो म्हणतो, अगं तू इथे येणार होतीस ना, मला असं वाटलं होतं की तू घरी येणार आहेस म्हणजे या घरी म्हणालीस. तेव्हा आबा म्हणते, नाही रे, मी आईबाबांकडे गेले होते त्यांना पेढे द्यायला. तेव्हा विनीत म्हणतो, आभा अगं तू आधी इथे यायचं ना, आम्ही सगळेजण वाट बघत होतो. इथे आई तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे आबा म्हणते, तू पास झाला असतास तर सगळ्यात आधी कुठे गेला असतास? तो म्हणतो, विनीत की मी माझ्या घरी आलो असतो. मग आबा म्हणते, मी काय वेगळं केलं? मी पण माझ्या घरीच गेले होते ना आई-बाबांना पेढा द्यायला. तेव्हा ती म्हणते, काळजी करू नको, मी सगळ्यात आधी आईंनाच पेढा देणार आहे. त्यांचाच मान आहे तो, मी त्यांनाच पेढे देते. कुठे आहेत बरं आई? आणि तेव्हा इथे आभा आपल्या सासूबाईंना आता आवाज देत असते. तेव्हा इथे विनीतला सुद्धा तीच भीती वाटत असते, की आईला इथे राग आला तर? आणि प्रेक्षकांनो आता तेच होणार असतं. तर इकडे तात्या आणि मानसी दोघेजण जुने जुने पेपर काढत असतात. तर इथे स्वातंत्र्य सूर्य हे आता भास्कर प्रभू यांचे जे काही पेपर आहेत त्यातली महत्त्वाची कात्रणं इथे मानसी काढून घेत असते. कारण जयंती निमित्ताने तिला काही महत्त्वाच्या गोष्टी आजच्या पिढीपर्यंत पोहोचवायच्या असतात. तेव्हा मानसी म्हणत असते, की संपादक भास्कर प्रभू हे वाचायलाच किती छान वाटते हो तात्या, खूपच जास्त छान वाटते. तेव्हा इथे एक डायरी हातामध्ये लागते. मानसी म्हणत असते, तात्या ही डायरीसुद्धा भास्कर प्रभू यांचीच आहे का? तेव्हा तात्या म्हणतात, नाही, ही डायरी आपल्या सूरजची आहे. तेव्हा मानसी म्हणते, काय? ही डायरी सूरज भाऊजींची आहे? तेव्हा ती डायरी बघत असते. त्याच्यामध्ये तिला एक कात्रण सापडतं. त्याच्यामध्ये एक लेख असतो, की भांडवलदारांकडून कामगारांची फसवणूक. तेव्हा मानसी म्हणत असते, की तात्या हा तोच लेख आहे का जो सूरजदादांनी लिहिला होता? तेव्हा तात्या म्हणतात, हो, याच लेखामुळे सूरजची आज अशी अवस्था आहे. तेव्हा इथे मानसीला कळतं, की याच लेखामुळे सूरजवरती कंप्लेंट झाली होती, घरावरती दगडफेक झाली होती आणि सूरजला इथे अटकसुद्धा करण्यात आली होती. तेव्हा ती म्हणते, याच लेखामुळे सूरज भाऊजींची ही अवस्था आहे. तेव्हा तात्या म्हणतात, की हो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसी ती डायरी बघत असते. त्या डायरीमध्ये काही मिल कामगारांचे नंबर वगैरे असतात आणि त्यानंतरला त्या डायरीमध्ये मानसीला काही अशा गोष्टी सापडलेल्या असतात, ज्या सूरजला या सगळ्या कोशातून बाहेर काढण्यासाठी मदत करणार असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तेजस आभाची बाहेर वाट बघत असतो. त्यानंतर आभा घरामध्ये गेलेली असते. तेजस म्हणत असतो, की आभाला जरा जास्तच उशीर होतोय. इतका का उशीर झाला आहे आभाला? तो टेन्शनमध्ये येतो. त्यानंतर तिथेच वाट बघत इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो. तेव्हा इथे आभा म्हणत असते, आई इकडे या ना. तेव्हा शोभा म्हणत असते, काय गं काय झालं? का मला इतके आवाज देतेस तू?
तेव्हा आबा म्हणत असते, आई मी पास झाले, 86% मिळाले मला, पेढा घ्या ना. तेव्हा ती पेढे बघते आणि सगळे पेढे उडवून लावते आणि म्हणते, नकोय मला तुझा पेढा, काही गरज नाही आहे पेढ्याची. घरी यायचं सोडून सगळ्यात आधी कुठे गेली होतीस तू? माहेरी गेली होतीस ना? का? तर आत्तापर्यंतचा तुझा संपूर्ण शिक्षणाचा खर्च त्यांनी केला आहे, बरोबर ना? आता बास झालं शिक्षण पाणी, कळलं ना? जेवढी शिकलीस तेवढं बास झालं. आता सरळ संसाराला सुरुवात करायची, घरातली कामं करायची आणि संसार करायचा, कळलं का तुला? तेव्हा इथे आबा म्हणते, मी विनीतला आधीच सांगितलं होतं की मला पुढे शिकायचं आहे, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे, मी शिकणारच. तेव्हा शोभा म्हणते, का? कशी शिकणार आहेस गं तू? तुझ्या शिक्षणाचा खर्च कोण करणार आहे? नाही, आत्तापर्यंत तुझ्या शिक्षणाचा खर्च तुझ्या आईवडिलांनी केला ना, प्रभूंनी शिकवलं ना तुला. मग आता यापुढे तू शिकणार आहेस असं म्हणतेस, त्या शिक्षणाचा खर्च कोण करणार आहे? विचार ना, तुझ्या नवऱ्याला विचार, विनीतला विचार की तो तुझ्या पुढच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे का? विचार ना. तेव्हा इथे आता आभा विनीतकडे बघायला लागते. तेव्हा विनीत तिला खुणावत असतो की प्लीज काही बोलू नकोस आणि मी सुद्धा काही बोलत नाही आहे. तेव्हा इथे शोभा म्हणत असते, बघितलंस तुझ्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे, आता तुला कळलंच असेल ना त्याच्या तोंडाकडे बघून की त्याला काय म्हणायचं आहे ते. तो तुझा शिक्षणाचा खर्च करणार आहे की नाही ते तुला आत्तापर्यंत कळलंच असेल, नाही का? तेव्हा इथे शोभाने अकांत तांडव केलेला असतो, गायत्रीने भडकवलेला असतं म्हणून. सगळे पेढे अस्ताव्यस्त करून टाकते. त्याचबरोबर इथे आभाला सांगते सुद्धा की पुढचं शिक्षण करायचं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, तेजस म्हणतो, काय झालं आभाला? इतका का उशीर? तो बघायला जाणार तेवढ्यात आभा बाहेर येते. तेजस म्हणतो, काय काय झालं? कुठे आहेत डॉक्युमेंट? चल आपल्याला ॲडमिशन करायचं आहे ना, चल बरं मी तुला घेऊन जातो. तेव्हा आभा म्हणते, नाही नको दादा, आता ॲडमिशन वगैरे नको, ते मी आत्ताच घरी आली आहे ना. तेव्हा तेजस म्हणतो, का काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा आभा म्हणते, नाही रे दादा, काही प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही सेलिब्रेट करतोय ना. विनीत असं म्हणतोय की आत्ताच रिझल्ट लागला आहे, मी पास झाले, घरी आले ना आत्ताच, तेव्हा आम्ही सेलिब्रेट करणार आहोत, पार्टी करणार आहोत. मग मला विनीत म्हणाला की आपण नंतर जाऊया म्हणून. तेव्हा तो म्हणतो, सासूबाईला चालणार आहे का पार्टी? तेव्हा इथे आभा म्हणते, हो, सासूबाईंचा सुद्धा होकारच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, तेजस म्हणत असतो, मूड चांगला आहे व मामींचा, तर मी सुद्धा जाऊन भेटू का त्यांना? आणि पेढा पण खायचा आहे ना, पेढा पण खाऊन घेतो. तो घरामध्ये जाणार तेवढ्यात मानसीचा फोन आलेला असतो. मानसी म्हणत असते की तेजस कुठे आहात तुम्ही? हे बघा, मला आता कळलं की आपण इथे सूरजदादांना या सगळ्या संकटातून कसं बाहेर काढू शकतो. त्यांना इथे या कोशातून आपण बाहेर काढू शकतो. त्यासाठी माझ्या हातात खूप मोठी गोष्ट लागली. तेव्हा तेजस म्हणतो, कसं काय? पण आपण दादाला या सगळ्या गोष्टीतून कसं बाहेर काढू शकतो? तेव्हा मानसी म्हणते की इथे सूरजदादांनी जो लेख लिहिला होता ना, तो लेख मला सापडला आहे. त्याच्याद्वारे आपल्याला सूरजदादांना या कोशातून बाहेर काढण्यासाठी मदतच होणार आहे. तेव्हा तेजस म्हणतो, नक्की काय करायचं आहे आपल्याला? तेव्हा मानसीने इथे तेजसला संपूर्ण प्लॅन आता समजावून सांगितलेला असतो की काय करायचं आहे, कसं करायचं आहे, हे सगळं तिने फोनवरती त्याला सांगितलेलं असतं. तेव्हा मानसीचा हा प्लॅन तेजसला फार आवडतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता छायाने फळ्यावरती तेजसचं अक्षर कॉपी केलेलं असतं. तेव्हा तेजस म्हणत असतो की अरे वा छाया, हे तर तू माझ्यासारखं हुबेहूब अक्षर काढलंस. तेव्हा छाया म्हणते, हो ना, मी कुणाचंही अक्षर सहजरित्या कॉपी करू शकते, हे टॅलेंट आहे माझ्याकडे. तेव्हा तेजस म्हणतो, मग तू मानसींचं अक्षर कॉपी करू शकतेस का? मानसीचं अक्षरसुद्धा कॉपी करून दाखव. तेव्हा इथे छायाने मानसीच्या अक्षरासारखं सुद्धा अक्षर काढलेलं असतं. तेव्हा तेजस ते लेटर घेतो जे छायाने मानसीच्या नावाने लिहिलेलं असतं. ते लेटर तेजस मानसीला दाखवतो. तेव्हा तिला कळतं की हे अक्षर माझं नाहीच आहे, तर हे अक्षर छायाने काढलेलं आहे, अगदी मानसीच्या अक्षरासारखं हुबेहूब. तेव्हा मानसी म्हणत असते, छायाताई, हे माझं अक्षर आहे, तुम्ही जरा कॉपी करून दाखवता का माझ्या अक्षराला? तेव्हा इथे छाया जे अक्षर मानसीचं असतं अगदी तसंच अक्षर इथे छायाने सुद्धा काढलेलं असतं. तेव्हा तेजसला कळतं की मानसीच्या नावाने जे लेटर लिहिलं होतं ते मानसीने लिहिलंच नव्हतं, तर ते गायत्रीने छायाकडून लिहून घेतलं होतं, हे तेजसला कळतं.
तेव्हा तेजस रागानेच येतो आणि दाराला जोरात लाथ मारतो. तेव्हा इथे गायत्री आता रूममध्ये घाबरलेली असते. तेजसचा हा रुद्र अवतार बघितल्यानंतर इथे गायत्रीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तर गायत्रीने जो काही खोटारडेपणा केलेला असतो मानसीचं नाव घेऊन, ते आता छायामुळे गायत्रीचा संपूर्ण खोटारडेपणा प्रभू घराण्यामध्ये सगळ्यांच्या समोर आलेला असतो.